कमरेचं दुखणं होऊन पायाच्या मागच्या बाजूने होऊन तो टाच्यापर्यंत पोहोचतंय का? जास्त वेळ बसल्यानंतर तुमचाही पाय दुखतो का? तुमच्याही पायाला मुंग्या येणं, जडपणं व बधीरपणं होतंय का? तर हे फक्त एक कंबरदुखी नसून हा सियाटिका असू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर किरण, न्यूरोफिजिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की सियाटिका का होते, सियाटिकाचे लक्षणे काय, सियाटिकावर कोणकोणते उपचार केले जाते आणि सियाटिकाला कसे बरे केले जाते. सियाटिकाबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पहा. सियाटिका म्हणजे काय? सियाटिका एक आजार नसून तो एक लक्षण आहे. आपल्या शरीरामध्ये दोन मणक्यांच्या मध्ये जी गादी असते ती सरकल्यानंतर सियाटिक नर्वला कंप्रेस केली जाते. त्यानंतरही तुम्हाला पायामध्ये मुंग्या येणं किंवा जडपणा होऊ शकतो. सियाटिक नर्व ही शरीरामध्ये सर्वात मोठी नर्व आहे. त्याचा जो रूट आहे तो L4, L5, S1, S2, S3 असा असून तो पायाच्या मागच्या बाजूने टाचेपर्यंत पोहोचला जातो. सियाटिकाची लक्षणे काय? मणक्याची गादी सरकणं, वय वाढल्यामुळे गादीची झीज होते, त्यानंतर ही सियाटिक नर्वला कंप्रेस केली जाते. चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे. सियाटिकाची तपासणी कशी केली जाते? चांगल्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन तुम्हाला क्लिनिकल एक्झामिनेशन करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही MRI आणि एक्सरे काढणं ही गरजेचं आहे. फिजिओथेरपीने ही सियाटिक नर्व कमी करू शकते. 80 ते 90% सियाटिक नर्व पेन विदाउट ऑपरेशनही बरे केले जाते. आज मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे. 10 ते 15 मिनिटं तुम्हाला कोमट पाण्याच्या पिशवीने कमरेचा भाग शेकून काढायचा आहे. त्यानंतर मी आज तुम्हाला 3 अशा एक्सरसाइज सांगणार आहे जे तुम्हाला सियाटिक नर्वचा पेन कमी करू शकतात. फर्स्ट एक्सरसाइज, तुम्हाला या पद्धतीने झोपायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कमरेचा भाग हा वरती उचलायचा आहे आणि त्यानंतर तो 10 ते 15 सेकंद तुम्हाला या वरती उचलून स्थिरपणे ठेवायचा आहे. हा व्यायाम तुम्ही 2 ते 3 वेळेस रिपीट करायचा आहे. सेकंड एक्सरसाइज, त्या पद्धतीने यायचा आहे. कमरेचा भाग वरती उचलणं, कमरेचा भाग खाली घेणं. हा व्यायाम तुम्ही 10 ते 15 वेळेस रिपीट करायचा आहे. थर्ड एक्सरसाइज, पायरीफॉर्मी स्ट्रेचिंग. तुम्हाला या पद्धतीने झोपायचं आहे. तुमचा एक पाय दुसऱ्या पायावर असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचे दोन्ही हाताने तुमची मांडी तुमच्या छातीच्या बाजूने ओढायची आहे. ती तुम्हाला स्थिरपणे धरून हे 10 ते 15 सेकंद पकडून धरायची आहे. हा व्यायाम तुम्ही 4 ते 5 वेळेस रिपीट करायचा आहे. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.